सर्वात मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज समोर आल्या। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मोबाईल तुमचा आता पटकन चेक करायचा आहे। लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला या ठिकाणी सुरुवात झाली आहे। तुम्ही ते पाहू शकता, पेपरची बातमी आल्या। बहिणींना सप्टेंबर व ऑक्टोबरचे 2 महिन्यांचे 3000 रुपये सरकारने सोडलेत। का सोडलेत तर नवरात्र सण आता गोड करण्यासाठी। त्यामुळे आता बहिणींची नवरात्र गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, ही पेपरची बातमी आहे। आता सकाळी डीबीटीचं बटन या ठिकाणी पाहू शकता दाबलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब ते पाहू शकता, अजितदादा पवार यांनी बहिणींची नवरात्री सण या ठिकाणी गोड करण्यासाठी 3000 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात केली। इथे पाहू शकता, लाडकी बहीण योजना 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाल्या। लगेच तुमच्या बँकेचं खातं चेक करायचं आहे। इथे बघा, हे 1500 रुपये तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे सकाळी तुम्हाला हे बघा 1500 रुपये आता एक मेसेज आला आणि बहिणींना दुसरा मेसेज या ठिकाणी 1500 रुपयेचा आलाय। म्हणजेच या ठिकाणी बहिणींना आता टोटल 2 मेसेज आले। इथे पहा, हा एक मेसेज आणि हा दुसरा मेसेज, असं 1500 अधिक 1500 टोटल 3000 रुपये त्या ठिकाणी बहिणींच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। लाडकी बहीण योजना तुम्हाला हा मेसेज आलाय का बघा, तर लगेच तुम्हाला हे काम करायचं आहे। 3000 रुपये जर तुम्हाला आले नसतील तर लगेच तुम्हाला हे काम करायचं आहे। तुमच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्या। बघा, या ठिकाणी बहिणींनी आम्हाला फोटो पाठवलेत। हे बघा, या ठिकाणी एका बहिणीला 3000 रुपये सकाळी जमा झालेत, दुसऱ्या बहिणीला पण 3000 रुपये जमा झालेत। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे पहा, 3 नंबरच्या लाडक्या बहिणींना आता 3000 रुपये जमा या ठिकाणी झालेत। सर्वांना पैसे 3000 रुपये सकाळपासूनच त्यांच्या बँकेच्या खात्यावरती येऊ लागलेत। बघा, बातम्या देखील पसरू लागल्या आहेत। तुम्ही इथे पाहू शकता, साम टीव्हीची बातमी आहे की खात्यामध्ये तुमच्या लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये जमा झालेत। किती लाडक्या बहिणींना आज पैसे येणार आहेत तर 52 लाख लाडक्या बहिणींना आता मिळणार 3000 रुपये। 1,59,00,000 लाडक्या बहिणींना येत्या 3 दिवसात आता लाभ भेटणार आहे। आता 1,59,00,000 लाडक्या बहिणीपैकी 52 लाख बहिणींना आज 3000 रुपये आता सप्टेंबर ऑक्टोबरचे या ठिकाणी सोडण्यात आले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडण्यात आलेत लगेच तुम्ही पाहायचं आहे। लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी समोर आली। सर्व लाडक्या बहिणींची नवरात्र या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये या ठिकाणी सकाळपासून जमा व्हायला सुरुवात झाल्या। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजेच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी 3000 रुपये जमा करायला सकाळपासून सुरुवात केली आहे। सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी 2 महिन्यांचा लाभ नवरात्री सण असल्यामुळे एकत्र या ठिकाणी दिल्याचं आता पाहायला मिळतंय। सप्टेंबर महिना संपत असल्याने ऑक्टोबर महिन्याचा लाभ देखील एकत्र दिल्याचे या ठिकाणी पाहायला मिळतंय। आज महिलांच्या खात्यावरती सकाळपासूनच त्या ठिकाणी पैशांचं वितरण या ठिकाणी सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। महिला बँकेतून पैसे काढून त्या ठिकाणी घरी घेऊन जाऊ लागले आहेत। तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये 3000 रुपये आलेत का? तुम्ही एकदा तुमच्या बँकेचं खातं, तुमच्याजवळ गुगल पे, फोन पे जे काय असेल तर ते तुम्ही चेक करून लगेच घ्यायचं आहे। कारण आज पहिला टप्पा म्हणजेच 12 जिल्ह्यामध्ये आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता सप्टेंबरचे 1500 अधिक ऑक्टोबरचे 1500 टोटल 3000 रुपये महिलांना सकाळपासूनच मिळू लागले आहेत। सरकारने सांगितलं आहे की तुम्ही ई-केवायसी जरी केलेली नसेल तरी सुद्धा तुम्हाला आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी आता मिळणार आहेत। परंतु आता पुढचा नोव्हेंबर महिन्याचा जो लाभ आहे तर तो मिळवण्यासाठी मात्र ई-केवायसी करणं त्या ठिकाणी गरजेचं केलंय असे सरकारने सांगितलंय। परंतु आता आज जो तुम्हाला 3000 रुपयांचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे त्यासाठी आता केवायसी करायची अजिबात गरज नाही। जरी तुम्ही केवायसी केलेली जरी असेल किंवा केलेली जरी नसेल तरी सुद्धा आज थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यावरती 3000 रुपये या ठिकाणी आता सोडण्यात आले। आत्ताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी डीबीटीचं बटन दाबून त्या ठिकाणी 3000 रुपये सोडल्याची घोषणा या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतंय। तुम्ही आत्ताच व्हिडिओच्या सुरुवातीला तो व्हिडिओ सुद्धा पाहिलेला आहे। त्यामुळे आता बघा, ज्या ज्या लाडक्या बहिणी आता या 12 जिल्ह्यामध्ये राहतात तर त्यांच्या खात्यावरती सकाळपासूनच या ठिकाणी आता खरोखर बँकेच्या खात्यामध्ये वितरण सुरू झालं आहे। त्यामुळे आज कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सकाळपासून करण्यात आले हे तुम्हाला नक्की आता पाहायचं आहे। लाडक्या बहिणींची नवरात्र त्या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळते। लाडक्या बहिणींना फराळाला पैसे नसतात, त्यांचा उपवास असतो। त्यामुळे याचाच विचार करून सरकारने आता 1500 रुपये पुरणार नाहीत,
आता असं समजून त्या ठिकाणी सप्टेंबरचे 1500 आणि ऑक्टोबरचे 1500 टोटल 3000 रुपये जमा करायला या ठिकाणी सुरुवात केल्याचं आता पाहायला मिळतंय। आज त्या ठिकाणी 3000 रुपये लाडक्या बहिणींना या 12 जिल्ह्यामध्ये येणार आहेत, उद्या 12 जिल्ह्यामध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यामध्ये। आता सरकारने सांगितले 3 दिवसांमध्ये कसल्याही परिस्थितीत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता 12 जिल्ह्यामध्ये आता वाटप करा असं सांगितलंय। कारण आपल्या राज्यामध्ये तुम्हाला पण माहित आहे 36 जिल्हे आहेत आणि 3 दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी वाटप केलं जातं तुम्हाला पण माहित आहे। त्यामुळे आज 12 जिल्हे, उद्या 12 जिल्हे आणि परवा दिवशी 12 जिल्हे असं 3 दिवसांमध्ये पैशांचं वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यामुळे आज कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता करण्यात येऊ लागले हे तुम्हाला सविस्तरपणे आता समजावून सांगणार आहे। कारण 3 दिवसांमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले राज्यातील 36च्या 36 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींचा लाभ या ठिकाणी पोहोचला पाहिजे। त्यामुळे आता तुम्हाला महिला व बालविकास खात्याच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले की आधार कार्ड बँकेला लिंक असेल तर तुम्ही आता तयार राहायचं आहे। तुमच्या बँकेचं खातं त्या ठिकाणी आता तुम्हाला 3000 रुपये पडल्याचं मेसेज पाहायला मिळणार आहे। बघा आज 12 जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी वितरण करण्यास आता सुरुवात झाल्या। ज्या लाडक्या बहिणी आता जुलै ऑगस्ट महिन्याचा हप्ता त्यांना मिळाला नव्हता आणि सरकारने अपात्र केलं होतं त्यांना सुद्धा आज लाभ त्या ठिकाणी मिळणार असल्याचं सांगण्यात आलंय। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय की लाडक्या बहिणी आमच्यावर नाराज होत्या, लाडक्या बहिणी म्हणू लागल्या होत्या की निवडणुकीच्या टायमाला कोणतीही अपात्र यादी लावली नव्हती, परंतु निवडून आल्यानंतर अपात्र यादी त्या ठिकाणी लावल्या। म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी आता फायनल निर्णय घेतलाय की अपात्र बहिणींना सुद्धा या ठिकाणी आज त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता पैसे जमा करण्यात येणार आहेत। लाडक्या बहिणींची नवरात्री या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळते। पोस्टात स्टेट बँकेत आता महिलांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळते। कारण या बँकेमध्ये सर्वात जास्त लाडक्या बहिणी आता त्या ठिकाणी लाभ घेऊ लागलेत, परंतु यामध्ये अनेक लाडक्या बहिणींना काहीतरी प्रॉब्लेम झालाय। पोस्टात आणि स्टेट बँकेत काहींना पैसे आलेत तर काही बहिणी तक्रार करू लागलेत की आमचं पोस्टात आणि स्टेट बँकेमध्ये खातं असून सुद्धा या ठिकाणी बहिणींना पैसे आलेले नाहीत। मग त्यांचा प्रॉब्लेम काय झालाय का, नेमका आज त्यांना पैसे येण्यासाठी काय नेमकं करावं लागणार आहे याचीच अपडेट तुम्हाला या ठिकाणी आता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले आहे। लाडक्या बहिणींचा नवरात्री सण या ठिकाणी गोड करण्यासाठी सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन्ही महिन्यांचे एकत्र आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी मिळण्यास सुरुवात झाली आहे। आता उपवास असतो, फराळाला पैसे नसतात आणि पैशांची अत्यंत गरज त्या ठिकाणी महिलांना असते। याचाच विचार करून फराळाला पैसे कमी पडू नये यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी टोटल 3000 रुपये या ठिकाणी सोडण्यास आता सुरुवात केली आहे। लाडक्या बहिणींना 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे। आता बघा त्या ठिकाणी ही आनंदाची गुड न्यूज या ठिकाणी म्हणावी लागेल, परंतु लाडक्या बहिणींनो एक प्रॉब्लेम झालाय ते म्हणजे आता तुम्हाला पण माहित आहे, तुम्हाला पण आठवत असेल की आता KYC करायला सरकारने तुम्हाला सांगितलं होतं, परंतु KYC करताना असं आढळून आले की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आता पुरुष सुद्धा त्या ठिकाणी हप्ता घेऊ लागलेत। त्यामुळे पुरुष हप्ता घेत असल्यामुळे आता सरकारने सांगितले की काही ठराविक बँकांनाच तुमचा हप्ता त्या ठिकाणी जमा होईल, कारण पुरुष सुद्धा अनेक बँकांमध्ये हप्ता घेऊ लागलेत। त्यामुळे आता पुरुष ज्या बँकेमध्ये हप्ता घेऊ लागलेत त्या बँकेमध्ये लाडक्या बहिणींना हप्ता या ठिकाणी मिळणार नाही। फक्त याच ठराविक बँकांना आता या 12 जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी देण्यात आल्या असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। आता बघा लाडक्या बहिणींनो, या महत्त्वाच्या 10 बँकांना 12 जिल्ह्यांची लिस्ट देण्यात आल्या। त्याचं कारण सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले, ते म्हणजे पुरुष आता आम्ही महिला आहोत, आम्ही लाडक्या बहिणी आहोत असं खोटं कागदपत्र काढलेत आणि त्यांनी सुद्धा लाभ घेऊ लागलेत। त्यामुळे काही ठराविक बँकांनाच ही यादी आता 12 जिल्ह्यांची देण्यात आल्या। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्याजवळ उपवासाला पैसे नसतील, तसेच तुम्हाला त्या ठिकाणी फराळ करण्यासाठी पैसे नसतील, तुम्हाला उपवास करायचा आहे परंतु त्या ठिकाणी तुम्हाला पैशांची अत्यंत गरज आहे, या सर्वांचा विचार करून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या 10 बँकांमध्ये आता सकाळपासूनच त्या ठिकाणी 3000 रुपये जमा करायला सुरुवात केली आहे। बघा आता कोणकोणत्या बँकांमध्ये हे पैशांचं वितरण होऊ लागले आणि नेमकं कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं आज वितरण होऊ लागले। उद्या 12 जिल्हे, आज 12 जिल्हे आणि परवा दिवशी 12 जिल्हे, 3 दिवसात तुम्हाला 3000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात झाली आहे। तुम्ही आत्ताच तो सुरुवातीला व्हिडिओ पाहिलाय की मुख्यमंत्र्यांनी 3000 रुपये त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोडण्यास सुरुवात केल्या। पेपरची बातमी देखील तुम्ही पाहिल्या।
त्यामुळे आज कसल्याही परिस्थितीत थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जसं तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा त्या ठिकाणी 1500 रुपये आल्याचा मेसेज आला, तशाच प्रकारे तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2 महिन्यांचे एकत्र 3000 रुपये आल्याचा तुम्हाला मेसेज या ठिकाणी येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन बघा, कारण एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले पुरुष सुद्धा लाडक्या बहिणींचा हप्ता घेऊ लागलेत आणि ते याच बँकेमध्ये घेऊ लागलेत। त्यामुळे काही ठराविक बँकांनाच या ठिकाणी हा लाभ त्या ठिकाणी वितरित केला आहे। त्याचं कारण म्हणजे आता पुरुषांना पूर्णपणे त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बाहेर काढण्यात येणार आहे। यासाठी सरकारने KYC तुम्हाला करायला सांगितल्या, कारण पुरुष त्या ठिकाणी 14,000 लाभ घेऊ लागलेत। त्या 14,000 पुरुषांना पूर्णपणे बाहेर काढायचं आहे आणि म्हणून तुम्हाला KYC करायला सांगितल्या। KYC तुम्ही कधी करायचे तर लक्षात ठेवा, 3 महिने आता तुमच्याकडे बाकी आहेत। म्हणजे कुठला सप्टेंबर ऑक्टोबर हे 2 महिने तर तुमच्याकडे बाकी आहेत आणि त्या ठिकाणी नोव्हेंबरचा जो लाभ आहे तर तो त्या ठिकाणी तुम्हाला KYC केल्यावरच मिळणार असं सांगितले। त्यामुळे आता काही काळजी नाही, तुम्ही KYC करा अगर न करा, तुम्हाला आज तुमच्या खात्यावरती सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2 महिन्यांचे 3000 रुपये तुम्हाला या 12 जिल्ह्यामध्ये सोडण्यात येऊ लागले आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी स्पष्टपणे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले कोणत्याही पुरुषांनी अजिबात त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ नये। आम्ही लाडकी बहीण योजना काढली आहे, ती म्हणजे गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी काढली आहे। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा इथून पुढे पुरुषांनी लाभ घेतला तर तुमच्याकडे कारवाई केली जाईल, फौजदारी कारवाई केली जाईल असं सांगितले। त्यामुळे या पुरुषांनी आता त्या ठिकाणी या महत्त्वाच्या बँकामध्ये लाभ घेतला आहे, त्यामुळे त्यांना फक्त आता बाहेर काढले आणि त्यांच्यावर कारवाई केल्या आणि तुम्हाला सांगितले की आता फक्त याच बँकामध्ये तुम्हाला 3000 रुपये सोडले आहेत। तर त्या बँकांची लिस्ट एकदा पाहून घेऊया आणि लगेचच 2 मिनिटांच्या आतमध्ये कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आता हे पैशांचं वितरण सुरू करण्यात आले ते पाहूया। त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, कारण अर्धवट व्हिडिओ सोडून जाणाऱ्या महिलांना या ठिकाणी तुमचा जिल्हा नेमका आज आहे का हे समजत नाही। त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी पूर्ण बघायचा आहे। 2 मिनिटांचं महत्त्वाचं काम तुमचं बाजूला ठेवा आणि ते लक्ष देऊन बघा। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिली बँक या ठिकाणी निवडण्यात आल्या ती म्हणजे यस बँक। आता बघा, यस बँक ही खाजगी बँक जरी असेल तर या बँकेमध्ये महिलांनी जास्तीत जास्त खातं उघडले, कारण या बँकांच्या शाखा खेड्यात जास्त आहेत, गावामध्ये जास्त आहेत। त्यामुळे गावाकडून शहराकडे महिलांना येण्यासाठी वेळ नसतो, त्यामुळे या बँकेमध्ये महिलांनी भरपूर खातं खोलले। त्यामुळे यामध्ये लाडकी बहीण योजनेचे थोड्याच वेळामध्ये तुम्हाला 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तुम्हाला पुढे 12 जिल्हे सांगणार आहे, कारण याच 12 जिल्ह्यांची लिस्ट आता सांगणार आहे। त्या 10 बँकांना या ठिकाणी निवडण्यात आल्या। मग आता तुमची बँक कोणती आहे तुम्ही लगेच पाहायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी 2 नंबरची बँक सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या, जी खूप मोठी खाजगी बँक आहे। यामध्ये जवळपास 3 लाख लाडक्या बहिणींनी खाता आतापर्यंत उघडल्याची नोंद झाली आहे। त्यामुळे या बँकेला आता या 12 जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आल्या। तर त्या बँकेचं नाव आहे HDFC बँक। बघा, आता HDFC बँकेत जर विचार केला तर खूप मोठी बँक आहे, खेड्यामध्ये जास्त शाखा असल्यामुळे या बँकेमध्ये महिलांनी खातं उघडले। त्यामुळे हीच बँक आता लाडकी बहीण योजनेचा आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2 महिन्यांचं एकत्र लाभ या ठिकाणी देण्यास आता मान्यता मिळाल्या। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बघा पुढची बँक या ठिकाणी सांगण्यात आल्या, आता ती म्हणजे कोटक महिंद्रा बँक। आता बघा, कोटक महिंद्रा बँक ही का निवडण्यात आल्या, कारण या बँकेमध्ये आता त्या ठिकाणी महिलांना कर्ज उपलब्ध करून लवकर दिलं जातं, स्वस्त दरामध्ये कर्ज उपलब्ध करून दिलं जातं। त्यामुळे कोटक महिंद्रा बँक या ठिकाणी निवडण्यात आल्या। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला वाटत असेल की तुमच्या बँकेमध्ये मागचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता आलाय म्हटल्यावर हा पण येईल, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी आता तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता ज्या बँकेत जमा झालाय त्या बँकेमध्ये सोडलाय का नाही हे पाहणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे। कारण त्या ठिकाणी पुरुषांनी देखील अनेक बँकांमध्ये लाभ घेतल्याने अनेक बँका या ठिकाणी वगळण्यात आलेत। काही ठराविकच बँकेमध्ये हे 3000 रुपये या ठिकाणी जमा करण्यास सुरुवात केली आहे। बहिणी आनंदाने नाचू लागल्या आहेत, त्यांना आता नवरात्री सण गोड झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे आता फक्त याच बँकांची यादी आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या। याच बँकामध्ये या 12 जिल्ह्यांची यादी आता सरकारच्या माध्यमातून काल रात्री देण्यात आली होती आणि आज सकाळपासूनच महिलांच्या खात्यावरती 3000 रुपये या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचा सुद्धा जिल्हा यामध्ये नक्कीच असणार आहे। त्यामुळे इथून पुढे तुम्ही 2 मिनिटे आता लक्ष देऊन बघायचं आहे।
लाडक्या बहिणींनो, आता त्या ठिकाणी पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची मोठी बँक आहे। त्या बँकेला आता सेंट्रल गव्हर्नमेंटने प्राधान्य दिलं आहे, ती म्हणजे बँक ऑफ बडोदा। बँक ऑफ बडोदामध्ये त्या ठिकाणी 4 लाख लाडक्या बहिणींनी खातं उघडल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे या बँकेमध्ये सुद्धा पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर सगळ्यात मोठ्या या ठिकाणी आता 4 बँका निवडण्यात आलेत, तर त्या 4 बँकांची नावे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो। तर त्या बँकांची नावे आहेत, सर्वांनी लक्ष देऊन बघा। तर त्या बँका आता तुम्हाला सांगत आहे, तर त्या बँकेचं पहिलं नाव आहे ती म्हणजे आता बँक ऑफ इंडिया। बँक ऑफ इंडियामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी खातं खोललं आहे त्यांना आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती पुढे सांगणाऱ्या त्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होऊ लागले। तुम्हाला तुमच्या खात्यावरती हे पैसे थोड्याच वेळामध्ये आल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती येणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी जे बोलले तर ते करून दाखवले, त्यांचा शब्द पक्का असतो, ते जे बोलतात ते करून दाखवतात। तुम्हाला पण चांगलंच माहित आहे, आतापर्यंत त्यांनी 14 हप्ते तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडलेले आहेत। आता 15वा हप्ता आणि 16वा हप्ता म्हणजे सप्टेंबरचे आणि ऑक्टोबरचे बँकेच्या खात्यावरती आता पुढे सांगणार आहे त्या 12 जिल्ह्यामध्ये वितरण होऊ लागले। त्यानंतर पुढची बँक यामध्ये सांगण्यात आल्या ती म्हणजे महाराष्ट्र बँक। बघा, महाराष्ट्र बँकेत ज्या ज्या लाडक्या बहिणींनी खातं खोलले आणि त्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक केले अशा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता पैशांचं वितरण या ठिकाणी होऊ लागल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। आता स्टेट बँकेमध्ये सर्वात जास्त लाडक्या बहिणींनी खातं खोलले, परंतु यापेक्षाही जास्त खातं आता पुढे एक बँक सांगणार आहे त्या बँकेमध्ये खोलले, त्यामध्ये 3000 रुपये या ठिकाणी आज थोड्याच वेळामध्ये जमा होणार आहे। तर पुढची बँक सांगण्यात आल्या पोस्ट ऑफिस बँक, सगळ्यात मोठी सरकारी बँक आहे। या बँकेमध्ये थोड्याच वेळामध्ये आता पुढे सांगणार आहे त्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी महिलांना होऊ लागले। आता 12 जिल्ह्यांची लिस्ट कोणती कोणती आल्या तुम्ही पाहायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर। आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी आता तुम्हाला सांगितलेल्या बँकेमध्ये खातं खोललंय त्या सर्वांच्या बँकेमध्ये आता 3000 रुपये या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणी आता खुश झाल्याचं पाहायला मिळते। त्यानंतर आता 2 नंबरचा जिल्हा या ठिकाणी सांगण्यात आलाय तो म्हणजे यवतमाळ जिल्हा। आता बघा, यवतमाळ जिल्ह्यामध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणी राहतात त्यांची संख्या जर पाहायला गेली तर 2,60,000 लाडक्या बहिणींची संख्या जर आता या ठिकाणी आता पाहायला मिळाल्या त्या सर्वांच्या खात्यावरती हे 3000 रुपये जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे। त्यानंतर बघा, आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे आता यामध्ये 3 जिल्हे आहेत। या 3 जिल्ह्यामध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणी राहतात त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत, ती म्हणजे रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग। हे कोकणातील 3 जिल्हे या ठिकाणी आजसाठी निवडण्यात आलेत। या सर्वांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे आता टोटल 1500 अधिक 1500 3000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाल्या। आता पुढचे जिल्हे अजून निम्मे जिल्हे सांगणे बाकी आहे, त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 3000 रुपयांचा लाभ मिळण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे। आता बघा, त्या ठिकाणी पुढचे जिल्हे सांगण्यात आलेत नांदेड, लातूर आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीड जिल्हा। या 3 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे त्या ठिकाणी 1500 अधिक 1500 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाल्या। त्यानंतर पुढचे जिल्हे सांगण्यात आलेत ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे पुणे, सातारा, कोल्हापूर आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय त्या ठिकाणी पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी आता 1500 अधिक 1500 3000 रुपयांचा लाभ येण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे तुम्ही आता काय करायचं आहे, आधार कार्डला तुमच्या बँकेचं खातं नक्की लिंक करून ठेवायचं आहे। तुमची स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, पोस्ट ऑफिस असेल, या मोठ्या बँका ज्या असतात तर त्यामध्ये तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक करून नक्की ठेवायचं आहे। नक्कीच तुमच्या खात्यावरती आता 2 हप्त्यांचे 3000 रुपये येण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।